माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून किसनगिरी येथील पुलाचे भूमिपूजन संपन्न झाले। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण केली असल्यामुळे सावेडी उपनगरातील नागरिकांना विकास कामांची सवय लावली आहे। विकास कामांसाठी स्पर्धा लागली पाहिजे, जेणेकरून चांगल्या गोष्टीचं अनुकरण होत असतं। नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना कुठलीही तडजोड केली जात नाही, त्यामुळे प्रभागांमध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण होताना दिसतंय। दर्जेदार विकास कामे हा प्रभाग 1चा अजेंडा आहे। नागरिकांना विकास कामांबद्दल दिलेले शब्द पूर्ण केले आहे, त्यामुळेच नागरिकांचा देखील विश्वास संपादित झालाय। मी पहिल्यांदा महापालिकेत निवडून आलो त्यावेळी मी केलेल्या विकास कामांचं श्रेय दुसऱ्यानेच घेतलं। मी तेव्हा पक्षाचा गटनेता असल्यामुळे पक्ष राजकारणासाठी कोर्टात जास्त वेळ गेला। त्यावेळी इतरांनीच मी मंजूर करून आणलेल्या कामाचं उद्घाटन केलं। मात्र आता मी प्रभागात लक्ष देत असून नागरिकांपर्यंत विकासाचे काम घेऊन जाण्याचं काम केलं जात असल्याचं प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील किसनगिरी नगर येथील पुलाच्या कामाचं भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक सुनील नाळके यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, राजेंद्र तागड, मनोहर जपकर, तुषार यादव, सुरेश गायकवाड, रामकिसन घोडेराव आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। किसनगिरी नगरला जोडणाऱ्या पुलाचं काम अनेक वर्षांपासून पाईप टाकून झालं होतं, मात्र आता हा पूल धोकादायक बनलाय। नव्याने आरसीसी पुलाचं काम मार्गी लागावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी प्राप्त करून दिलाय। प्रभागात नियोजनबद्ध दर्जेदार विकासाची कामं सुरू असल्यामुळे नागरिक देखील समाधान व्यक्त करतायत। तर या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर यास श्रीराम सेतू असं नामकरण सोहळा संपन्न करू असं माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी म्हटलंय। आज या किसनगिरी परिसरात तसेच पंचायती असेल, किसनगिरी असेल, आपल्याला या रस्त्यातून या पुलाचे काम बऱ्याच दिवसाचे पडीक होते। खूप दिवसापासूनचा हे करायचो, पण ते राहून गेलेलं होतं। तसेच इथं दत्त मंदिर असल्यामुळे इथे भरपूर उत्सव होतात, त्यामुळे येणारे जाणाऱ्यांना पण त्या दुर्गंधीचा खूप त्रास होतो। खरं तर ते खूपच लवकर व्हायला पाहिजे होतं, पण ते गेल्या काही वर्षात ते झालं नाही। तर आता या येणाऱ्या कालावधीत संपतदादाच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही डॉक्टर असेल, मी असेल, आमच्या सहकार्याने आणि हे निर्णय हाती घेऊन हे पूर्णत्वास नेण्यास ठरवलं आणि तो पूल आम्ही आता म्हणजे पूर्ण करणार। आणि आणखीनही आपले या परिसरातील काही कामं आहेत। आता मागे महिलांनी मला पण सांगितलं, त्यांना फोन केले, आमच्या साहेबांना फोन केले, डॉक्टरांना फोन केले, म्हटलं आपण तो निर्णय घेतला, बायकांना नाराज नाही करायचं, आपण ते काम पूर्ण करायचं, पूर्णत्वास न्यायचं। असं म्हणजे एक ना अनेक असे महिलांच्या काही ज्या समस्या असतात त्या आम्ही सोडवण्याचा जरूर प्रयत्न करू। आणि आता येणाऱ्या या कालावधीत हा पूल आम्ही हाती घेतला तो पूर्ण करणार। आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याला उद्या रामनवमी असल्यामुळे आज रामसेतू नामकरण आपण त्याला देणार, एवढं बोलून जोडणारा जो आपला पूल आहे, डॉक्टरने त्याचं नामकरण रामसेतू केलं आहे। त्या पुलाचं भूमिपूजन आहे। खरं तर या विकास कामामध्ये हा पूल करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून या भागात, या प्रभागात आम्ही काम करतो। आज किसनगिरी नगर आणि या किसनगिरी नगरमधील जे परिसरातील सगळे नागरिक आहेत, तर त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हे जे किसनगिरी नगर आहे याच्यातलं पुलाचं कामसुद्धा आपणच करतोय। आणि विशेष इथले जे रस्ते राहिलेत केलेत ते बी आपणच केलेले आहेत। नाळके साहेब त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगतो की मागच्या टर्मला म्हणजे या किसनगिरी नगर भागातून मी दुसऱ्यांदा नगरसेवक झालेलो आहे। जे पहिला नगरसेवक झालो ना, तो पहिला नगरसेवक मी किसनगिरी भागाचाच होतो आणि दुसऱ्यांदा बी किसनगिरी नगरच्या भागात होतो। ही बाउंड्री आहे, म्हणजे रामसेतू आहे ना, रामसेतूची डावीची बाजू 3 नंबर वार्ड होता आणि हा अलीकडचा 1 नंबर वार्ड होता। हे मी सांगतोय फक्त किसनगिरीचे जेवढे नागरिक असतील त्यांच्यासाठी माझा संदेश आहे किंवा मेसेज आहे। तर इथले सदरी जेवढे आपले सगळे रस्ते डांबरीकरण केलेत का मीनाताई, हे मागच्या टर्मला मी जेव्हा नगरसेवक होतो का तेव्हाच मी केले। हे रस्ते करत असताना
फक्त राजकीय वाद चालू होते आपले त्यावेळेस, सदरील शिवसेना असेल किंवा इतर पक्षांसंग आपले त्यावेळेस राजकीय वाद चालू होते, कोर्ट मॅटरचे विषय होते. त्याच्यामुळे मी गटनेता असण्या कारणाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई ह्या प्रवासात व्यस्त होतो किंवा शहराच्या महानगरपालिकेच्या राजकारणात व्यस्त होतो. तर त्या काळात लोकांची अडवणूक नाही व्हावं म्हणून किसनगिरी नगरमधले रस्ते, त्याच नंतर तिकडे कादंबरीमधले रस्ते मी संबंधित ठेकेदारांना काम करून घ्यायला लावले. मग काम करून गेल्यानंतर ह्या रस्त्याच्या विकास कामाचं श्रेय दुसरे लोक घ्यायण्यास प्रयत्न केले. त्या रस्त्याच्या विकास कामाचं श्रेय अजून दुसरं नाही घेतलं. त्याचं उदाहरणासह सांगतो. समजा हा 1 नंबर वार्ड आहे आणि पलीकडचा 3 नंबर वार्ड आहे. आता मी 1 नंबर वार्डाचा नगरसेवक आहे, तर मी 3 नंबर वार्डात निधी टाकीन का टाकू शकतो? मग 3 नंबरवाले 1 नंबरमध्ये टाकतील का? फक्त तुमच्याकडे मला येता नाही आलं, पण रस्ते काय झाले मी सगळे करून घेतले. म्हणजे किसनगिरीचे सगळे जे विकास कामाचा निधी आहे हा 100% आम्ही स्वतः तिथं टाकून घेतलेला आहे. म्हणजे मागच्या टर्मला, म्हणजे हे जे सगळे डांबरीकरणाचे सगळे विकास कामं झाले ते सुद्धा आम्हीच मागच्या टर्मला केलेले आहेत. आणि हे जे आजचं आपलं पुलाचं काम आहे हे सुद्धा आपण स्वतः सगळं मंजुरी घेऊन हे काम आपण करतोय. सदरील काम हे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या सहकार्यातून आपल्याला विकास कामासाठी मोठा निधी आपल्या भागात मिळत असतो. त्याच्यातून हे सगळे कामं चालू आहेत. अधिकचा विषय असा आहे की ह्या पूल झाल्यानंतर हा समोरचा रस्ता बी आपण करणार आहे, जेणेकरून तलाठी कार्यालयापासून तर थेट बंधन लॉन आणि बंधन लॉन ते नगर मनमाड हायवे आणि इकडून तलाठी कार्यालयापासून तिकडं डायरेक्ट राजनंदिनी हॉटेल आणि राजनंदिनी हॉटेलपासून तर एकविरा चौकापर्यंत पोर रोडपर्यंत ह्या रस्त्याचे विकास काम चालू आहे. आणि याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे. फक्त माझं इथलच्या स्थानिक नागरिकांना एक विनंती की जे बी आम्ही शब्द देतो किंवा जे बी आम्ही काम करतो, पण हे काम करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. कारण की मुळातच विकास काम याची जी सवय लावलेली आहे मीनाताई, कारण की काही लोकांना विकास माहीतच नव्हता, त्यांना निधी बी माहिती नव्हता. फक्त त्यांना एखादा कॉलनी जर विकास राहतो तर त्या नावाचा फक्त विकास राहायचा, पण विकास त्या कॉलनीत कधी झालेला नव्हता. पण या सावडी उपनगरामध्ये असेल किंवा या संपूर्ण भागामध्ये असेल, जेव्हापासून आपण विकास कामे चालू केलेत किंवा लोकांना कळायला लागलं, मग इकडचे लोक काय सांगायला लागले की तिकडचे नगरसेवक बारस करीत भागात कसे कामं करते. मग त्या भीतीने सगळ्या स्पर्धा लागल्या आणि त्या स्पर्धेतून नगर शहराचा विकास आता होतोय. आणि ती स्पर्धा झाली म्हणून आपलं नगर शहराचा विकासामध्ये बदल होते याची एक आनंदाची बाब आहे. कारण की शेवटी चांगल्या गोष्टीचं अनुकरण हे समाजात घडलंच पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रमाने तुम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुमच्यासोबत सदैवनी काम करतो, तर तुम्हीसुद्धा आम्हाला येणाऱ्या काळात सहकार्याची भूमिका केली पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं की आम्ही शहरात काम करत असताना कधी कधी वार्डात एखाद्या विकास कामाला येता येत नाही किंवा समजा तिथं साईडवर रस्ता कसा झाला किंवा काही गोष्टी बघायला. आता आपण काही ठेकेदार नाही नाळके साहेब, काही लोक ठेकेदार आहेत ते 24 तास रस्त्यावर असतात. कारण का त्यांना माहिती 4 गोवाने सिमेंटचे वाचल्या तर आपले 2 पैसे वाढणार आहेत. तसं आपलं काय कोणाचं ठेकेदारी पद्धतीचा विषय नाही. त्याच्यामुळं रस्तेसुद्धा मी तुमच्या माहिती करता सांगतो. आता इथं नंदनगरचं कोणी आहे नाही माहीत नाही, मी पवननगर असेल नंदनगर असेल विठ्ठल मंदिरासमोर काम चुकीचं झालं, अख्खा रस्ता उकडून काढायला. त्याच्यामुळे जे चुकीचे काम आहेत तपोन रोडचे सुद्धा तुम्हाला मागं माहिती आहे, तपोन रोडचा सुद्धा रस्ता खराब केला त्या ठेकेदाराने. त्या संबंधित ठेकेदारीने आम्हाला भरपूर मोठ्या पैशाची हे बी दिली ऑफर. अरे त्याला म्हणलं समजा हे लोकांचेच आम्ही कामं करू शकलो नाही, तुझे पैसे नेऊन काय करणार? कुठे कचरा डेपोसारखा विषय, आपल्या भागात कचरा डेपो होता, कचरा डेपोसुद्धा आपण उठवला, त्या कचरा डेपोला सुद्धा मला पैसे देतात. म्हणजे याला तर साक्षीदार स्वतः आमदार संग्रामभाई आहेत की बुवा संबंधित म्हणजे ते म्हणलं की तुम्हाला किती लागते आणि महिन्याला हप्ता बी सांगत येईल, हप्ता बी किती तुम्हाला लागतो, म्हणजे हप्तासुद्धा देत होते. पण त्यांनी एकच गोष्ट सांगितली की भाऊ आम्ही लोकांकरता काम करतो आणि आम्ही लोकांसाठी उभा आहे. हा लोकांसाठी उभा राहत असताना आम्ही कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या अडचणीमध्ये किंवा लोकांच्या विषयामध्ये आम्ही कधीही तडजोड करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मंदिर तर काही कुठं होणार, जिथं जागा तिथं आपण आणणार. आणि मला असं म्हणायचं की अध्यात्मात काम करत असताना
अध्यात्मात काम करत असताना विशेषतः महिला जास्त प्राधान्याने त्यात जास्त काम करतात मीनाताई. आणि जर महिला जर चांगल्या आध्यात्मिक झाल्या तर आपले घर कुटुंब मुलं बाळं हे संस्कार त्यांच्यावर चांगले होतील आणि आपली संस्कृती टिकायला सगळ्यात जास्त प्रेरणादायी महिला काम करतात. त्याच्यामुळं जो अध्यात्मात कुणी बी अडवल तो मला असं वाटतं की ते मौलानाच म्हणला पाहिजे, त्याला दुसरं काय तुला शब्द नाही पाहिजे. शेवटी आता तुम्ही मंदिर बांधायचं आणि त्याला कोणी अडवत असेल तो कोण असेल. त्याच्यामुळे त्या अध्यात्माच्या कामात कुणी आडवं येऊ नये. आणि जरी कोणी येत असले त्यांनाच आपण समजून सांगा की आपल्या देवा धर्माचं काम आहे, आपल्याला ते करावं लागेल. त्याच्यामुळे हे कामं सगळे होतील असे मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा जो आपला मेन किसनगिरीचा आणि अयोध्या नगर यांना जोडणारा जो सर्वात महत्त्वाचा पूल आहे. आपण जाणतोच की किसनगिरी नगर परिसर हा आपला सर्व शहरामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये आपल्या किसनगिरी बाबांच्यामुळे दत्ताच्या मंदिरामुळे सुप्रसिद्ध आहे. आणि हे जे पूल आहे एका साईडने याला पूर्ण डॅमेज गेलेलं आहे. आणि या पुलाचं जे प्रत्येक म्हणजे याचं वयोमान असतं तर ते या पुलाची व्हॅलिडिटी संपलेली आहे. आणि टाउन प्लॅनिंगनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा पूल कधीही पडू शकतो. आणि आपण पाहतोच की ते आता उभं राहिलं तर इथे अत्यंत घाण प्रकारचा वास येऊन राहिला आहे. याचं कारण याची क्षमता संपलेली आहे. पूर्ण क्षमतेने हे पाणी पास होत नाही. आणि ते पास न झाल्यामुळे काय होतं आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये रोगराई पसरते. याच्यामध्ये 2 पाईप चालू आहे, 1 पाईप बंद आहे. तर आपण याच्यासाठीच हे पुलाचं काम घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परिसरातील उरलेले जे रोड आहेत तर त्यांचंही काँक्रिटीकरणाचं काम आपण लवकरात लवकर ह्या माध्यमातून घेणार आहोत. आणि एक जसं ह्या मंदिरामुळे ह्या संपूर्ण परिसराला एक वैभव प्राप्त झालं, त्याच पद्धतीने सुंदर RCC पद्धतीने दोन्ही साईडनी कठडे करून आत्ताच्या ज्या पुलाला आहेत आपल्याला कठडे नाही येतं. आणि आपण जी पाहिली की ही उजवी बाजू पूर्णपणे खचलेली आहे. सध्या कुणीही आपण जाऊन पाहिलं तिथे तर त्याच्यावरचं संपूर्ण रोडचं मटेरियल गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे भविष्याचा हा धोका ओळखून आपण संग्राम भैयांच्या माध्यमातून संपतदादांनी आम्ही सर्व असू मीनाताई आम्ही पाठपुरावा करून हा पूल मंजूर केला. आणि ह्या भागामध्ये सध्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आपण हा पाहतो की हा रस्ता पुढे डायरेक्ट जी पुढची कसबे वस्ती असेल तिथपर्यंत कनेक्टेड झालेलं आहेत. आणि ह्या भागामध्ये वाढत्या जे नागरी समस्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आपण ह्या पुलाच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. आणि भविष्यात ज्या ज्या छोट्या समस्या असतील त्याही आपण लवकरच इथे पूर्ण करणार आहोत. आणि जसं हे झालेलं आहे तसंच आपल्याला म्हणजे संग्राम भैयांनी त्या दिवशी आमचं चर्चा झाली किंवा दादांशी चर्चा झालेली की आपल्याला लवकरच श्री स्वामी समर्थांचं केंद्रही या परिसरामध्ये आपला जो ओपन स्पेस आहे अंगणवाडीचा त्या ठिकाणी चालू करायचं आहे. जेणेकरून आपण पाहिलं की या परिसर संपूर्ण धार्मिक केंद्र होऊन धार्मिकतेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होऊन सर्व प्रकारे म्हणजे आपण पाहतो की आजच्या याच्यामध्ये ताणतणाव आणि सर्वीकडे टेन्शन येतं, वेगवेगळ्या समस्या असतात. परंतु याचं निराकरण आपण पाहतो की कुठेतरी आपण ज्यावेळेस परमेश्वराला शरण जातो तर त्या माध्यमातूनच याचं निराकरण होतं. मग ते प्रभू दत्तांचे मंदिर असेल किंवा श्री स्वामी समर्थ असेल तर यांच्या ठाई आपण ज्यावेळेस आपले प्रश्न किंवा प्रॉब्लेम तिथे देतो त्यावेळेस त्याचं सोल्युशन येतं. आणि खरोखर आपण पाहिलं की आपला हा पंचवटी नगर परिसर असेल किसनगिरी परिसर असेल तर इथे वेगवेगळे मंदिरं आहेत. आणि एक प्रकारचा जागरूक परिसरच आपण असा म्हटला पाहिजे की हा संत महंतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि त्याच माध्यमातून आपण सर्व येथील जे असतील अलीकडचे पलीकडचे मागच्या टप्प्यामध्ये आपण जो आहे तो मोकाशी वस्तीचा पुलाचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि जे छोटे छोटे काँक्रिटीकरण जिथे रस्ते नव्हते ते पूर्ण झालेले आहेत. आणि येणाऱ्याच्या कालावधीमध्ये जिथे जिथं नागरिक आपल्या समस्या सांगतील किंवा जिथे जिथे अजून ड्रेनेज लाईन असेल रस्ते असेल किंवा ओपन स्पेस यांचं डेव्हलपमेंटचे कामं असतील तर ते लवकरात लवकर आपण संग्राम भैया असेल संपतदादा असेल यांच्या माध्यमातून
पूर्ण करण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण हा जो आपला प्रभाग क्रमांक 1 आहे तो हा संग्राम भैयांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून 1 नंबरवरच नेण्याचा आपण प्रण केलेला आहे आणि लवकरच ह्या भागातील जे थोडेफार काही कामं राहिले असेल ते आम्ही 100% पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी आज सर्वांना संग्राम भैयांच्या वतीने संपतदादांच्या वतीने वचन देतो। आणि आज आपण हे जे पूल होत आहे तर याच्या आजूबाजूला सौंदर्यही वाढावं आणि एक चांगलं व्हावं, कारण पलीकडे अयोध्या नगर आहे, इकडे किसनगिरी नगर आहे, तर त्यामुळे यांनी संपतदादांनी एक संकल्पना सुचवली की ह्या पुलाचं नाव आपण श्रीराम सेतू असं देऊ की जेणेकरून या भागाला एक सुंदरचं एक सौंदर्य प्राप्त होईल। आणि संपतदादांचंही इथे आगमन झालेलं आहे, त्याबद्दल सर्व परिसराच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो। तसेच आमचे मार्गदर्शक गायकवाड साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे, त्यांचेही मी सर्व परिसराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।